नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या खास गप्पा गोष्टी कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत दोन ज्येष्ठ सहकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक आमच्याबरोबर आहेत. ज्येष्ठांचे विचार, ज्येष्ठांचे अनुभव हे जगण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्या विचारातून, त्यांच्या अनुभवातून चांगला बोध घेऊन पुढचं मार्गक्रमण सुखकर आणि सुरक्षित करणं खूप गरजेचं आहे. आणि या अनुषंगानेच आमच्यासोबत आज जे दोन ज्येष्ठ सहकारी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक आम्हाला लाभलेले आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या गप्पा गोष्टी करणार आहोत. आज आमच्यासोबत आहेत श्री गोपाळ शेटिये. गोपाळ शेटिये हे निवृत्त अग्निशमन दल अधिकारी आहेत. अत्यंत संवेदनशील नागरिक, सडेतोड विचार, मराठीचे भोगते असं आपण त्यांना म्हणू, मराठी प्रेमी, आणि एक समाजात ज्या काही बऱ्याच चांगल्या गोष्टी, चांगल्या वाईट गोष्टी घडतात त्या संदर्भात आपलं मत व्यक्त करणारे श्री गोपाळ शेटिये आमच्यासोबत आहेत. आमच्यासोबत आहेत श्री व्यंकटेश नाईक. लॉजिस्टिक कंपनीमध्ये लायसन ऑफिसर म्हणून ते काम करतात, परंतु त्याचबरोबर पेडणे तालुका विकास समिती या झेंड्याखाली सामाजिक काम त्यांचं धडाक्यात सुरू आहे. पेडण्याशी संबंधित वेगवेगळे विषयावरती आपले सडेतोड विचार मांडणं हे त्यांचं काम आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण पेडणे तालुक्यातल्या लोकांना एकत्र आणून पेडणे तालुक्याशी संबंधित वेगवेगळे विषय सरकारी पातळीवरती कशा पद्धतीनं सोडवायचे या संबंधीचं मोठं काम हे व्यंकटेश नाईक हे करत असतात. या दोघाही ज्येष्ठ नागरिकांशी आम्ही या गप्पा गोष्टी कार्यक्रमात संवाद साधणार आहोत. आपण सुरुवात करूया गोपाळ सराम बरोबर. सर, आज नॅशनल फायर सर्व्हिस डे, आणि या नॅशनल फायर सर्व्हिस डेच्या निमित्तानं आज जो कार्यक्रम होता त्या निमित्तानं तुम्ही खास आज पणजीत होतात, आणि हीच संधी साधून मी तुम्हाला या कार्यक्रमासाठी आज आमंत्रित केलं. सर, तुम्ही फायर सर्व्हिसमध्ये कधी कामाला लागलात, किती वर्ष तुम्ही सेवा बजावलीत, आणि एकूणच तुमचा फायर सर्व्हिसच्या कामासंबंधीचा अनुभव. नमस्कार. गोवन वार्ताचं पहिल्यांदा मी आभारी आहे. आज राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस. भारतातल्या माझ्या सहकाऱ्यांना शुभेच्छा, आणि जे हुतात्मा झाले त्यांचा मनपूर्वक मी आदरांजली वाहतो त्यांना. तर मी 1974 गोवा अग्निशमन दल पोलीस खात्याच्या अखत्यारीत होतं, त्यावेळेला भरती झालो. आणि त्यावेळेला तसं प्रशिक्षणाची वगैरे काय सोय नव्हती. 1-2 प्रशिक्षक आम्हाला हैदराबादवरून शिकून आलेले, ते इथं शिवायचे, म्हणजे त्यावेळेला उपकरणं वगैरे काय नव्हती. त्यानंतर 1984 डॉक्टर PK जॉन आले इकडे, आणि त्यांनी अग्निशामक दलाचा पाया मजबूत करून नंतर पुढे मग आम्हाला प्रशिक्षण वगैरे देऊन हे आता जे काही इमारत उभी आहे अग्निशामक दलाची, त्याच्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. मी 1997 साली पेडणे अग्निशमन दलाची स्थापना झाली. आज 25 वर्ष झाली. त्यांनाही मी शुभेच्छा देतो. आणि 1997 साली मला मद्रासला, म्हणजे तामिळनाडूला जायचा संधी मिळाली उपअधिकाऱ्याचं प्रशिक्षण घ्यायला. आणि तिथं भारतातल्या वेगवेगळ्या अग्निशमन दलाचे जे ज्येष्ठ अधिकारी होते ते शिकवायला यायचे. त्याच्यामुळं अग्निशमन खऱ्या अर्थानं काय विषय आहे, कितपर्यंत जाऊ शकतो हा विषय, हा एकतर समाजसेवा या दृष्टिकोनातून तिथं खूप ज्ञान मिळालं. आणि त्याच संदर्भात नंतर मी 1 महिन्यासाठी दिल्लीला गेलो. मग वेगवेगळ्या राज्यातल्या अग्निशमन दलाची परिस्थिती काय आहे, कसं काम करतात, आपल्यापेक्षा किती वरचढ आहे, किती खाली आहेत, आणि आम्ही कुठल्या स्तरावर आहोत हे मला त्यावेळेला समजलं. त्याच्यानंतर मी 2007 साली नागपूरला गेलो. राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय आमचं आहे, तिथं गेलो. तिथं प्रशिक्षण घेतलं 6 महिन्याचं. आणि तिथून मग मला एक 15 दिवसाच्या ह्याच्यासाठी हैदराबादला पाठवलं. मग ती सुद्धा संधी मला मिळाली की हैदराबादची अग्निशमन दलं कशी आहेत, काय आहे काय म्हणायचं. मग त्याच्यात मला जवळजवळ मी 40 वर्ष काम केलं अग्निशामक दलात. फक्त काही 2-3 स्थानकं सोडली तर सगळ्या ठिकाणी, म्हणजे पेडणेपासून काणकोणपर्यंत म्हणता येईल, वास्कोला नाही गेलो, वाळपईला नाही गेलो. आणि 40 वर्षांचा समृद्ध अनुभव माझ्याकडे आहे. त्याचबरोबर 2.5 वर्ष मी दमणला काढली. म्हणजे ते दमण आणि दीव हे होतं, त्या राज्य झाल्यानंतर मग इकडे आलो मी. तोही अनुभव मला समृद्ध करून गेला. एक वेगळी भाषा, वेगळा प्रांत, वेगळी लोक,
पण तिथं आम्ही म्हणजे गोवा अग्निशमनाचं नाव तिथं आम्ही एकदम हे करून आलो तिथं आणि त्याच्यानंतर मग वापी जी आपल्या भारतातली औद्योगिक वसाहत आहे 1 नंबरची, तिथून मग बोलावणं आम्हाला यायचं लागलं की कुठे काही मोठी आग लागली तर मग गोवाच्या अग्निशमन दलाला बोलवायचं. म्हणून त्या परिसरात, गुजरातच्या परिसरात आम्ही त्यावेळेला खूप नाव केलं. तर हा असा माझा अनुभव गेल्या 40 वर्षात. व्यंकटेश सर, पेडणे तालुका विकास समिती जी तुम्ही स्थापन केली आणि पेडणे तालुक्याच्या सगळ्या नागरिकांना एकत्र आणून पेडणेला भेडसावत असलेले वेगवेगळे विषय, त्यांचा पाठपुरावा, सरकार दरबारी त्यांचा पाठपुरावा, मग प्रशासकीय खात्यात त्यांचा पाठपुरावा, वेगवेगळे मंत्री आमदार यांची भेट घेणं, हे सगळे विषय तुम्ही या पेडणे तालुका विकास समितीच्या माध्यमाने करत आला आहात आणि करता आहात. कालच हायकोर्टाचा एक निवाडा झाला आणि या निवाड्यात ज्या लोकांनी मोपा लिंक रोडच्या भूसंपादनाला हरकत घेतली होती ती याचिका हायकोर्टानं फेटाळली आणि मोपा लिंक रोड किंवा मोपा विमानतळ हा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प असल्यामुळे या प्रकल्पाला अडथळा निर्माण करणं चुकीचं आहे अशी नोंद ही हायकोर्टाने केली. आता अर्थात हायकोर्टानं त्यांच्यासमोर ज्या काही गोष्टी किंवा जो युक्तिवाद झाला त्या अनुषंगानं हायकोर्ट आपला निवाडा देत असतो, परंतु सोशल जस्टिस, सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर मोपा विमानतळासाठी जमीन गेलेले लोक आणि आता मोपा लिंक रोडसाठी जमीन गेलेले लोक आज अक्षरशः उघड्यावरती आलेले आहेत. म्हणजे एक तर त्या लोकांना कॉम्पेन्सेशन मिळालेलं नाही, त्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. म्हणजे ही लोक ही काजू बागायतीवरती आपला उदरनिर्वाह करणारी लोक आहेत आणि जेव्हा त्यांच्या उदरनिर्वाहाची साधनच या भूसंपादनातनं हिरावून गेली, त्या लोकांनी करायचं काय, जगायचं काय, हा विषय येतो. सर, मला एक सांगा की मोपा विमानतळ, मोपा लिंक रोड या संबंधी सध्या जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाशी संबंधित वेगवेगळे विषय तुमच्यापर्यंत पोहोचले, तुम्ही या एकूण विषयाकडे कसं बघता? सुरुवातीला मी नमस्कार करतो सर्व माझ्या प्रेक्षकांना जे आमच्याकडे बघतायत. मुख्यमंत्री हा जर राज्याचा मुख्यमंत्री असला तरी आपण हे छोटंसं राज्य आहे आणि त्या राज्याचा राजा म्हणजे मुख्यमंत्री, आणि आपल्या प्रजेसाठी सुखसोयी करणं, निर्माण करणं, काही वेळा कायद्याच्या बाहेर जाऊनसुद्धा प्रजेसाठी चांगल्या सोयी निर्माण करणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काम असतं, राजाचं काम असतं. हायकोर्टानं जो निर्णय दिलेला आहे की तुम्ही यात ढवळाढवळ करू नका, राष्ट्रीय प्रकल्प आहे, मान्य आहे. परंतु जे आज तिथं स्थानिक आपली जमीन म्हणून ओरडतायत, रडतायत, त्याच्याकडं म्हणजे शासनानं खरोखर लक्ष द्यायला पाहिजे. एक उदाहरण देतो. 48 कोटी जे लिंक रोडसाठी वगैरे जे मोपाच्या पत्त्याचे सँक्शन झालेलं आहे त्यातले साधारणपणे मला वाटतं, साधारणपणे मी अंदाज काढला त्याप्रमाणे 8 कोटी सुमार खर्च झालेले आहेत, जे लोकांना कंपन्सेशन दिलेलं आहे. बाकीचे जे 15 कोटीच्या आसपास काहीतरी खर्च झालेले असतील आणि त्याचे बाकीचे जे उरलेले आहेत त्याच्यावर सरकारला व्याज मिळतं, कितीतरी कोटी व्याज मिळतं. आणि त्या कोटीच्या व्याजाचं आपण जर समजा मोठा चेक तयार केला आणि सांगितलं की हे मला EDC कडून आम्हाला प्राप्त झालं, काय झालं, माननीय मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा ऑफिसराकडून जाणून घेतलं पाहिजे की हे जे कंपन्सेशन आपण म्हणतो की अमुक ठिकाणी मिळालेलं आहे, हा इंटरेस्ट कुणामुळं आहे, कुणाच्या पैशावर आहे. तर 48 कोटीचे सँक्शन झाले होते त्याच्यावर आहे. मग हा पैसा कुणाचा आहे? सामान्य जनतेचा आहे. मग तर त्या सामान्य जनतेला तो पैसा पोचला का, हे सुद्धा मुख्यमंत्र्यानं एक आपल्या प्रजेचा राजा ह्या दृष्टिकोनातून न्याय देताना त्यानं बघितलं पाहिजे. आणि हा प्रजेचा पैसा प्रजेपर्यंत पोचणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे काम मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून केलं पाहिजे. पहिल्यांदा काय होतं, मी इथं ह्या माध्यमातून आमच्या आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर श्री प्रमोद सावंत यांचं मी अभिनंदन करतो. सिलेक्टेड मुख्यमंत्री
याच्यातला आत्मविश्वास आणि इलेक्टेड मुख्यमंत्री झाल्यानंतर, कारण आता जे ते मुख्यमंत्री झाले हे निवडणुकीला उभे राहून चांगल्या प्रकारे ते सीट्स वगैरे घेऊन आलेले आहे, त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास आहे. पण पाहिजे बघा तुम्ही, मागच्या कालखंडातला 2.5 वर्षाचा कालखंड आणि आताची सुरुवात यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि हा कॉन्फिडन्स असं दाखवतो की प्रजेला ते न्याय देऊ शकतात, देण्याची इच्छा आहे आणि देतील. आता सांगायची गोष्ट सांगतो की मोपा लिंक रोड, मुद्द्याकडे येतो मी. मोपा लिंक रोडला ज्या लोकांच्या जमिनीने गेल्या आहेत त्या ह्या 5 वर्षातल्या गेलेल्या आहेत का? ह्याने ते बघितलं पाहिजे. ती जमीन जे कसवत होते त्यांच्या पिढ्यानपिढ्या गेलेल्या आहेत त्या जमिनीवर, पिढ्यानपिढ्या गेलेल्या आहेत. आता ते सुशिक्षित होते का त्यावेळी? त्यांची जी मुलं बाळं होती त्यांचे 5-6 पिढ्या असतील आताच्या, हे आता 7वी 8वी पिढी सुशिक्षित असेल, परंतु 5 पिढ्या अगोदर सुशिक्षित होते का? त्यांना माहीत होते का कागदपत्रे आमची नावं लागली पाहिजेत का म्हणून? आता इथं काय केलं, त्या लोकांनी काजू लावलेत, मेहनत केली, घाम गाळला, रक्त सांडलं आणि ज्यावेळी त्यांचं उत्पन्नाचं साधन हे फक्त काजू बागायती आहे, त्यांची जमिनी आहे, त्यांना हे माहीत आहे त्या जमिनी कोणाच्या आहेत, ते त्या जमिनी कसवतात. ह्या जमिनी कोणाच्या आहेत हे बघणं कर्तव्य कोणाचं? सरकारचं. मुख्यमंत्री वगैरे हे चेंजिंग प्रोसेस आहे, ह्या पहिल्या सरकारांचं पण काम होतं. ह्या जमिनी हे कुणाच्या आहेत? आता मग जर एक कायदा म्हणतो की ए नावाचा ओनरची जमीन, ए नावाच्या ओनरची जमीन बी हा वसवतोय, कसवतोय, त्याचे ते वसाहत आहे, त्याने सगळं काय काय केलेलं आहे. परंतु ए नावाचा माणूस जर 12 वर्ष काहीच करत नाही, त्याची दखल घेत नाही, तर बी ॲटोमॅटिक त्याचा मालक झाला. तसंच हे झालं प्रायव्हेट, खाजगी जमिनीचं. तसंच सरकारी जमीन जर समजा 30 वर्ष बीच्या ताब्यात आहे आणि सरकारनं समजा काहीच जर त्याचं वासपूस नाही घेतली, त्याच्याकडे चौकशी म्हणजे जो कोण वसवतो बी त्याला समजा नोटीस काही नाही दिली, तर तो ॲटोमॅटिकली 30 वर्ष, पण मी काय कॅटेगोरी सांगतो, खाजगी जमीन असली तर 12 वर्षाचा काळ आहे आणि सरकारी जमीन असली तर 30 वर्षाचा काळ आहे. 30 वर्षाच्या काळात, आणि हे त्यांचे 5-6 पिढ्या आहेत, त्या लोकांनी काजूची बागायती वगैरे केलेली आहे. 30 वर्षाच्या कार्यकाळात जर सरकारी यंत्रणा बीला एक नोटीस इश्यू करत नाही का, मग तो ॲटोमॅटिक ॲडव्हर्स पोझिशन, हा इथं मुद्दा मला सांगायचा आहे. तुमच्याकडे कागदोपत्री आम्हाला पुरावे द्या आणि काय पुरावे द्या, ओनरनं दिलेल्या खंडाच्या पावत्या द्या, तुमचं कुठलं पूर्वीचं पोर्तुगीज डॉक्युमेंट द्या. हे सरकार त्यांना भेष्टावण्यापेक्षा, त्यांना भीती घालण्यापेक्षा मी असं विचारतो, 30 वर्षापेक्षा काल पिढ्यानपिढ्या 6-7 पिढ्या त्यांच्या कब्जामध्ये आहे, मग ते ॲटोमॅटिक ॲडव्हर्स पोझिशनच्या अधिकारात ते मालक झाले. मग अशा तुम्ही ते डिक्लेअरच करा त्यांना मालक म्हणून. आणि कंपन्सेशन म्हणजे नव्हे, त्यांचा तो हक्क आहे, त्यांना सन्मानानं, खरं म्हणजे तर सरकारनं, तुम्हाला सांगतो मी, माझ्या पेडण्याच्याच नव्हे, संपूर्ण गोव्याच्या जनतेला ज्यावेळी सरकारी कुठलाही विकास प्रकल्प येतो त्यावेळी सरकारनं आपली जनता आहे, आपली प्रजा आहे, अंत्योदय हा जो शब्द आहे, अंत्योदय हा जो शब्द आहे, याचा भावार्थ काय, याचा अर्थ काय, म्हणजे विकास सामान्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत तो विकास पोचला पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. त्या प्रजेला वाटलं पाहिजे, त्या जनतेला, त्या कुटुंबाला वाटलं पाहिजे की मी हा त्याग करतोय, त्या त्यागाचा कुटुंबाला सन्मान मिळतोय, भीक नव्हे, सन्मानानं त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे. 2013 जो लँड ॲक्विजिशन कायदा आलेला आहे, अतिशय सुंदर कायदा आहे. 121 वर्षाचा जुना कायदा, खिचखिच कायदा कॅन्सल करून भारतीय जनता पक्षानं नवीन कायदा काढला आहे. छान कायदा आहे. त्याच्यामध्ये काय, पुनर्वसन, न्याय, हक्क, ह्या सगळं डिटेल्समध्ये आहे. मोठ्या कायद्याचं ते विश्लेषण केलेलं आहे. त्या कायद्याच्या अंतर्गत सामान्यातल्या सामान्य माणसाकडे जो आपण आता बोललो होतो विकास गेला पाहिजे, तर त्याला अर्थ आहे. ॲडव्हर्स पोझिशन, त्या सांगतो की जरी त्यांच्याकडे कागदपत्र नसली, जरी ती सरकारची जमीन असली, तरी 30 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांच्याकडे आहे ती, मग त्या अधिकारात ते ॲडव्हर्स पोझिशनच्या कायद्याअंतर्गत, आणि हा ॲडव्हर्स पोझिशन हा नॅशनल कायदा आहे, मग त्याच्यानंतर ते मालक जातात. मग त्यांना आपण हुसकावून कसं लागू शकतो? बाकीच्या वेगवेगळ्या कायद्यात मी जात नाही.
कारण हायकोर्टाने डिसिजन दिलं ते काय डिसिजन आहे मी कोर्ट न्यायालयाला मी चॅलेंज करू शकत नाही. मी त्यांचा आदर करतो कारण मी भारतातला सुसंस्कृत न्यायपालिकेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि न्यायाच्या दृष्टिकोनातच मी कायदेशीर आम्ही कामं करत असतो. हे पेताविषयात मी माझ्यामध्ये बघितलं. बरोबर सर, तुम्ही आताच लँड एक्विजिशन कायद्याच्या संदर्भात बोललात. हा कायदा खरं म्हणजे काँग्रेस सरकारनं आणला होता आणि तो कायदा आणल्यानंतर मग भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्याच्यात अनेक दुरुस्त्याही करण्यात आल्या. परंतु जो पूर्वीचा कायदा होता त्या कायद्यातल्या सगळ्या त्रुटी दूर करून लोकांना न्याय मिळेल या दृष्टिकोनातनं या कायद्याची रचना झाली. गोपाळ सर, तुम्ही मगाशी अग्निशमन दलाच्या बद्दल बोलत होता. आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी खूप चांगल्या घोषणा अग्निशमन दलाच्या जवानांसाठी केलेल्या आहेत. त्याच्यात एक घोषणा म्हणजे सगळ्या अग्निशमन दलातल्या जवानांना कर्मचाऱ्यांना सुरक्षा भत्ता देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आणि त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात आपदा मित्र आणि आपदा सखी नियुक्त करण्याची योजना ही अग्निशमन दल म्हणजे मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. यापूर्वी मला अजूनही आठवतं, यापूर्वी राष्ट्रीय फायर सर्व्हिस डेच्या निमित्तानं जे गृहमंत्री किंवा जे मंत्री यायचे त्यांची एक नेहमी घोषणा असायची की अग्निशमन दलात आम्ही महिलांना आता स्थान देणार. अजूनपर्यंत ते काय प्रत्यक्षात आलेलं नाही. परंतु आपदा मित्र आणि आपदा सखी ही जी योजना आहे मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केलेली. कारण आज परिस्थिती अशी झालेली आहे की दरवर्षी आपल्याला नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. मागच्या वेळेला मोठं वादळ झालं, अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह गावात भरला आणि त्यावेळेला या संकट काळात सर्वसामान्य लोक हे अग्निशामक दलाची चातुरासारखी वाट बघतात. परंतु त्यावेळेला गावातल्याच लोकांना प्रशिक्षण देऊन त्यावेळेला लोकांच्या मदतीसाठी जाण्याचं एक यंत्रणा ही तयार करणं ही काळाची आता गरज बनलेली आहे. तर या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी त्या घोषणेचं स्वागत करतो आणि खरं तर हो पाहिजे होती, खूप अगोदर झाली पाहिजे होती ही योजना. पण त्याच्यानंतर 2008मध्ये सरकारनं याच आपत्कालीन व्यवस्थेच्या खाली प्रत्येक स्थानकाला ज्या ठिकाणी नगरपालिका आहे त्या पालिकेनं त्यांच्या परिसरातले 30 रोजंदारी लोक द्यायचे आणि ते जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यात त्यांच्याकडे काम करून येत. मग ते एका शिफ्टला 10 करा किंवा 15 करा, जशी जागा असेल त्याप्रमाणे. तर हे 30 4 महिन्यात दिले की हे 30 संपले. ते कामं करायचे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही, परिसरातच लोक असायचे. पण काही जी आमची स्थानकं आहेत, समजा आता इंडस्ट्री वेरणाला स्थानक आहे किंवा कुंडईला स्थानक आहे, जी म्युन्सिपाल्टीच्या खाली नाही आहेत, मग त्यांनी काय करायचं? कारण इथली लोक तिकडे पाठवली तर ते म्हणतात मला तिकडे जायला नको, मला इथंच दिलंय म्हणून. त्याच्यासाठी हे आपदा मित्र आणि आपदा सखी जे केलं आहे ही कल्पना खूपच छान आहे. काय कारण त्यात दुसरं आणखी काय, ही लोक आम्हाला वर्षभर मिळतील. कारण आता पावसातच वादळ होतात आणि हे होतं असं नाहीये. पाऊसही खूप लांबतोय आणि उन्हाळ्यात तर जानेवारी सुरू झाली की मग ही आगी लागण्याचं प्रमाण तर खूपच वाढतं. त्याच्यासाठी लोक हवी असतात. आणि आमचं कसं असतं, समजा एका स्थानकात 2 गाड्या आहेत, एकावर समज 8 माणसं असली, एकावर 8 माणसं असली तर एका वेळेला 8 माणसं असतील. पण त्यांना आणखी जर कुमक पाहिजे असेल तर कुठून आणणार? ती खरं तर ज्यांच्या काळजी आहे त्यांनी ते कुमक पाठवली पाहिजे. पण ते सुद्धा आपल्या पोटापाण्यासाठी बाहेर निघतात, त्यामुळे ते शक्य होत नाही. हे आपदा मित्र आणि सखी जर असतील प्रत्येक पंचायतीत, आता मला माहीत नाही नेमकी योजना काय आहे ते, तर हे आम्हाला आमची एक कुमक म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो की ते आम्हाला मिळतील, अशी ही संकल्पना त्यांची आहे. ती आता त्यांना बहुतेक मला वाटतं इथं प्रशिक्षण वगैरे देतील. ते ही खूप चांगली योजना आहे, मी त्या योजनेचं स्वागत करतो. व्यंकटेश सर, काल एक महत्वाची घटना घडली, ती म्हणजे साखळी ते चोरला या रस्त्याच्या कामात जो हलगर्जीपणा झाला त्या हलगर्जीपणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि एई आणि जेई यांच्या निलंबनाचा आदेश काढला. त्याच्याबरोबर त्या कामाची चौकशी होणार, थर्ड पार्टी ऑडिट होणार आणि जर त्या कामात हलगर्जीपणा झाला असेल तर त्या कामासंबंधीची सगळी वसुली त्या कंत्राटदाराकडून करणार, अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर गेल्या 3 वर्षात ज्या रस्त्यांची कामं झाली राज्यभरात त्या सगळ्या रस्त्यांची चौकशी होणार. आता गेली 2 ते 2.5 वर्ष मला वाटतं त्याच्यापेक्षाही जास्त राष्ट्रीय महामार्ग जो पत्रादेवी ते बांबोळी पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे, MVR हा जो कंत्राटदार, म्हणजे प्रचंड राजकीय दबदबा असलेला हा कंत्राटदार, एका भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचाच नातेवाईक असलेला हा कंत्राटदार, हा कंत्राटदार कोणाचीच भीड मुरवत ठेवत नाही. म्हणजे मी तर म्हणेन, कारण हा माझा अनुभव आहे,
ते मुख्यमंत्र्यांनाही मानत नाहीत, मुख्यमंत्र्यांनाही रिस्पेक्ट देत नाहीत. हा मी माझा अनुभव सांगतो. असा हा MVR कंत्राटदार. मुख्यमंत्र्यांनी जे धाडस काल चोरलाच्या रस्त्याच्या संदर्भात दाखवलं, तेच धाडस ते MVR कंत्राटदाराच्या बाबतीत दाखवतील काय? ज्या अर्थी पत्रादेवी ते बांबोळी राष्ट्रीय महामार्गाच्या बाबतीत अनेक प्रश्न घेऊन तुम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करता आहात, PWD म्हणा, मग तो कंत्राटदार म्हणा, या सगळ्या लोकांकडे पोलीस स्टेशन, कोर्ट, मामलेदार, डेप्युटी कलेक्टर, तुम्ही 45 काय काय केलं नाही. तुम्हाला काय वाटतं की मऊ तिथेच खणलं जातं की या MVR बाबतीतही मुख्यमंत्री तेच धोरण राबवतील आणि तशाच पद्धतीची कठोर कारवाई करतील? सर्वप्रथम मी आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत यांचे मी स्वागत करतो. कारण कणखर मुख्यमंत्री आहे ह्याची चुणूक चार्ज घेता क्षणी दाखवलं. मगाशी बोललो होतो ना की सिलेक्टेड मुख्यमंत्री, ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री, इलेक्टेड मुख्यमंत्री. ऍक्सिडेंटल बरोबर, ऍक्सिडेंटल बरोबर, अतिशय बरोबर आहे. ऍक्सिडेंटल मुख्यमंत्री 2.5 वर्षाचा कार्यकाळ आणि आता जो इलेक्टेड म्हणून जे आलेले की आहेत त्याची ही चुणूक आहे. आणि निश्चितच तुम्हाला सांगतो की मुख्यमंत्री या जातीला लक्ष घालतील आणि MVR जो पत्रादेवी ते करासवाडा ह्या रस्त्यावर मी मुख्यमंत्री सरांना मी विनंती करेन, मुख्यमंत्री साहेबांना आमच्या प्रमोदजींना, आम्हालाही बरोबर घ्या. कारण तुम्ही त्या हायफाय चांगल्या सस्पेन्शन असलेल्या गाड्यातनं प्रवास करू नका, मोटरसायकलवर बसा 2 व्हीलच्या, आणि तुम्ही बसा, खाल्लेलं गळ्याकडे येतं हल्ल्यानंतर. म्हणजे आपण करासवाड्याकडून सुरू करूया, पत्रदेवीपर्यंत चला. किती वर, म्हणजे खरं बघितलं तर वर खालीच असे एक आपण म्हणतो ना की ते स्पीड ब्रेकर प्रमाणे सगळं केलेलं आहे. आणि किती ऍक्शन होऊ शकतात, काय होऊ शकतात, की खरं म्हणजे हा शाप तर नव्हे ना. आणि हे सब स्टँडर्ड वर्क झालेलं आहे. पत्रादेवीपासून ते करासवाड्यापर्यंत हे काळ्या दगडावरची रेषा आहे. आणि हे मुख्यमंत्री सरांनी ह्याच्यावर लक्ष देऊन त्या कंत्राटदारावर कारवाई करणे ही माझीच नव्हे, संपूर्ण पेडणेवासियांची, त्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाची, वाहन मालकाची ही अतिशय कळकळीची विनंती आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की मुख्यमंत्री साहेब आमचे डॉक्टर प्रमोदजी आपली चुणूक म्हणजे ह्या रस्त्यावर जे गुंतलेला आहे जो कंत्राटदार आहे त्याच्यावर कारवाई निश्चित करतील, ही मला खात्री आहे. आणि करायलाच पाहिजे. आणि मी 45च्या मार्फत ह्या 4 दिवसात त्यांच्याकडे मी निवेदन पण घेऊन जाणार, हे पण स्पष्ट करतो. गोपाळ सर, तुम्ही आणि व्यंकटेश सर दोघेही वयानं खूप ज्येष्ठ आहात, खूप अनुभव तुम्हाला आहे, जगण्याचे अनुभव तुम्ही घेतलेले आहात. तुमच्या संपूर्ण आयुष्यात तुम्ही वेगवेगळी आव्हानं पेलून वेगवेगळ्या परिस्थितीवरती मात करून तुम्ही आतापर्यंत इथं आलेला आहात. गोव्याच्या बाबतीत आपण जर विचार केला, गोव्यातल्या या पुढच्या पिढीचं भवितव्य काय असणार, काय नेमकी परिस्थिती आहे, गोव्याच्या विकासाच्या नावानं जे काय सध्या सुरू आहे ते गोव्याला परवडणारं आहे काय, खरोखरच आम्हाला विकास म्हणजे या सगळ्या गोष्टी हव्याच आहेत का, शेतीच्या संदर्भात आज राज्याची काय परिस्थिती आहे, रोजगाराच्या संदर्भात आज राज्याची काय परिस्थिती आहे, निवडणुका कशा लढवल्या जातात, आज राजकारणी कसे निवडून येतात. आता तुम्ही दोघेही व्यक्ती वेगवेगळे विचार घेऊन समाजात पुढे जातात, त्यावेळेला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो. गोपाळ सर, तुम्हाला काय वाटतं की गोव्याचं भवितव्य तुम्हाला कसं दिसतं, की पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, काय सुधारणा व्हायला पाहिजे, आणि सुरक्षित या पिढीला सुरक्षित भविष्यकाळ जर मिळायचा असेल तर नेमकी कशी भूमिका सरकारनं घेणं गरजेचं आहे? खूप चांगला प्रश्न आहे हा. अग्निशमन दलाच्या याच्यातून जर विचार केला, गोव्याचं अग्निशमन दल शिस्तीच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत देशात अव्वल आहे, हे मी स्वाभिमानानं सांगू शकतो. पण त्याचबरोबर थोड्या काही ज्या असुविधा आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी, जे गृहमंत्री आहेत त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कसं असतं, आत्ता प्रदर्शन झालं, प्रदर्शनाला खूपशा वस्तू मांडलेल्या होत्या, मी बघितलं. त्याच्यात एक कॅमेरा होता, म्हणजे एखादा माणूस समजा बुडून हे झाला, मेला, तर तो त्यात आत जाऊन तो कॅमेरा तो शोधून काढतो. आता हे कसं आहे, शुद्ध पाणी जर असेल आताच्या ह्याच्यात तर तो दिसतो. पावसाळ्यात याच्यात काय, तर तो म्हणाला की किती पाणी खराब जरी असलं
तर ती त्या कॅमेऱ्यानं ती बॉडी दिसू शकते. हे अशी जी नवी नवी उपकरणं जी आहेत बहुतेक मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी ते पसंत केले आणि आपल्या अग्निशमन दलात ती येते. याच्यापूर्वीचे कॅमेरे वगैरे होते आपल्याकडे, पण होतं कसं, मुख्यालयात हे सगळं आहे. मुख्यालयात हे सगळं बघितल्यानंतर आता जे कोणी आलेले बघायला ते म्हणणार बाबा प्रत्येक स्थानकात हे आहे काय असं म्हणून ते, आणि मग तो हा इकडचा कॅमेरा आम्हाला सावर्ड्याला न्यावा लागतो किंवा पेडण्याला न्यावा लागतो. मग जाण्याचा वेळ जर बघितला आम्ही तर मग ते प्रेतच काढावं लागेल, त्याच्यात आणखी हे नाही. तर या सुविधा आम्ही आता जे 3 विभाग केलेले आहेत. मध्य विभाग फोंड्याला आहे, मडगावला दक्षिणेचा आहे आणि उत्तर गोवा आमचं हेडक्वार्टर आहे. हेडक्वार्टरच्या परिसरात हे 20-22 किलोमीटर ह्याच्या येतात पोहोचू शकतो, पण सांगेपर्यंत जाऊ शकत नाही. ह्या तिन्ही जी विभाग आहे, या तिन्ही विभागात ह्या वस्तू असल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, प्रशिक्षणाच्या बाबतीत जर आम्ही बघायला गेलो तर आत्ता मला नाही वाटत की स्टेशन फायर ऑफिसर हा जो काय प्रशिक्षणाचा उपक्रम आहे तो अग्निशमन दलाच्या याच्यातच केला आहे, पण त्याच्यात त्याला ते शिकवतात की तू जाऊन त्यांना शिकव म्हणतो. मी तो प्रशिक्षक तयार होतो त्या ह्याच्यातनं. इथं आता किती अधिकारी हे प्रशिक्षित आहेत ह्याच्यासाठी, म्हणजे तू शिकायचं आणि तू शिकवायचं अशी ती संकल्पना आहे. तर प्रशिक्षणाच्या बाबतीत इथे ज्या ट्रेनिंग खाली जी लोक काम करतात त्यांना प्रशिक्षक म्हणून शिक्षण दिलं पाहिजे आणि प्रशिक्षण म्हणून शिक्षण देऊन त्यांना इथं आणले पाहिजे. आता हे आमच्याकडून शिकलेले आहेत, अनुभवी लोकांकडून शिकले आहेत, पण प्रशिक्षक नेमका कसा असतो, अग्निशमनाचा कसा असावा हे त्या लोकांना शिकून आणून इथं ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ट्रेनिंग हे आता रिजनल ट्रेनिंग सेंटर आम्हाला दिलं आहे भारत सरकारनं. तिथं ट्रेनिंग सेंटरसाठी जी उपकरणं लागतात ती उपकरणं ट्रेनिंग सेंटरमध्येच असली पाहिजेत. कारण मी 1998 साली इथं प्रशिक्षण द्यायला आलेलो होतो, त्यावेळेला कुठली जर वस्तू तिथं नसली तर मग ती जाऊन आणायची स्थानकावर. मग स्थानकावर गेल्यावर तो अधिकारी असून तो त्याच्याकडे जा, ह्याच्याकडे जा, ह्याच्याकडे, त्यापेक्षा ते संपूर्ण वस्तू, जसं राष्ट्रीय अग्निशमन दल आमचे आपल्या नागपूरला, तिथं कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. जेवढ्या गोष्टी नव्या येतात तेवढ्या गोष्टी तिथं म्हणजे कोणीतरी देतो किंवा केंद्र सरकार खरेदी करतं. प्रशिक्षण केंद्र तसं असलं पाहिजे. प्रशिक्षण केंद्राला ज्या ज्या वस्तू लागतात त्या प्रशिक्षण केंद्रात असल्या पाहिजे शिकवायला देणे, ते केलं पाहिजे. शिक्षण कसं होतं, आग विझवायचं शिक्षण देतो, पण आणीबाणीची परिस्थिती आल्यानंतर आता झाडं कापायची आहेत किंवा एखादा अपघात झाला त्याच्यातनं काढायचं आहे, हे आणीबाणीचं सुद्धा प्रशिक्षण आता देणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या अनुभवातनं केलं. एखादा ॲक्सिडेंट झाला, एखादा माणूस अडकून पडलाय, त्याला मग पहार घे, नाही तर आणखी काय घे. आता वस्तू खूपशा आलेल्या आहेत, उपकरणं आले, नवी उपकरणं, ती त्या लोकांना शिकवली पाहिजेत. 6 मिनिटं जेव्हा प्रशिक्षण जातं हे त्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला पाहिजे. ही वस्तू चालते कशी, समजा ही चालत नाही, का चालत नाही, ह्याचं सुद्धा प्रशिक्षण त्याला असलं पाहिजे. मी ज्या ज्या स्थानकात गेलो त्या स्थानकात जी माझ्याकडे उपकरणं होती ती मी खालपर्यंत सगळ्यांना शिकवली. गोपाळ शेट्टीच असला पाहिजे असं नाही आहे, तो नसला तरी हा नाही, हा नाही आहे. प्रत्येक माणूस हा प्रशिक्षित होऊन तिथं उपस्थित असला पाहिजे. हा माणूस ह्याला येत नाही तोच पाहिजे अशी त्याच्याबद्दलची एक धारणा होता कामा नये. माझा प्रत्येक फायरमॅन हा प्रत्येक ह्याच्यात उत्कृष्ट असलाच पाहिजे, ही एक संकल्पना आहे. शिवाय दुसरी गोष्ट मी या माध्यमातून विनंती करू इच्छितो मुख्यमंत्री साहेबांना, पोलीस खात्यात बढत्यांचा पाऊस पडतो. मागच्या कितीतरी वर्षात मी लिहिलं सुद्धा आहे त्याच्यावर. अग्निशामक दलात 2007 साली प्रशिक्षण घेऊन आले अधिकारी आहेत, आता 22 चालू आहे, म्हणजे जवळजवळ 17 वर्ष झाली. त्यांना बढत्या कधी देणार तुम्ही? आता 3 आमचे विभाग आहेत, 3 विभागात प्रत्येक विभागात डिव्हिजन ऑफिसर, विभागीय अधिकारी असलाच पाहिजे. त्याच्या हाताखाली मग उपविभागाकडे, त्याच्या हाताखाली स्टेशन. ही जर सगळी यंत्रणा जर आली तर अग्निशामक दलाला कोणाच्या मदतीची गरज नाही गोव्यातल्या. कारण आता गाजावाजाकडून आम्ही कित्येक लोक, खूप प्रत्येक राज्यातले लोक इथून प्रशिक्षण घेऊन येतात. म्हणून प्रशिक्षण केंद्र सुव्यवस्थित असलं पाहिजे, ही माझी विनंती आहे. आणि ह्या अधिकाऱ्यांना जसं तुम्ही पोलीस खात्यात बढत्या येतात तसं ह्या अधिकाऱ्यांना, आता ते 2007 साली आलेला, 9 साली समजा तो उपविभाग झाला असला तर तो नंतर विभागीय 5 वर्षांनी झाला असता आणि आता तो उपसंचालक झाला असता. त्यानं काय इतकं सहन करावं? काम करत नाही, तो काम तर करत आहे ना. बरं, ही युनिफॉर्म घातलेली माणसं, गणवेशधारी माणसं, आम्ही कोणाकडे जाऊ शकत नाही. आता मी निवृत्त झालोय म्हणून हे बोलू शकतो, गेल्यानंतर मग तू काच गेलास, हे केलं, अशी काही बंधन असतात. तर मुख्यमंत्र्यांनी ह्या बढत्याचा एक विचार करा. सगळे गोव्याचेच लोक आहेत, गोव्याचेच लोक आहेत. एकदा ही सगळी भरून काढली पदं की मग अग्निशामक दल नंबर 1 भारतात होईल, हा माझा विश्वास आहे. सर, तोच प्रश्न तुमच्या कार्य दृष्टिकोनातनं तुम्हाला काय वाटतं?
सुरुवातीला आम्ही ज्यावेळी विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळीची सामाजिक बांधिलकी आणि आम्ही जे वेगवेगळ्या समाजाचे एकत्र राहायचो, बागडायचो, खेळायचो, ती आज दिसत नाही हे मी मान्य करतो. त्याला समाज जबाबदार नाही आहे, मी स्पष्ट करतो. त्याला हे राजकीय लोक आहेत, जबाबदार आहेत. आपल्या राजकारणासाठी ह्याने जे गुटबाजी केली, समाजामध्ये जे फूटबाजी केल्यानंतर आज प्रत्येकजण संशयाच्या याच्यामध्ये, प्रत्येक धर्म, प्रत्येक जात संशयाच्या याच्यामध्ये आज वावरू लागलेले आहे. आणि काय केलं आहे की याच्यामध्ये काही लोक आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी सुद्धा ते पण प्रयत्न करत आहेत आणि ते आज घातक आहे गोव्यासाठी. संपूर्ण जगात, मी देशात म्हणत नाही आहे, संपूर्ण जगात आपला गोवा हा सर्व धर्म समभाव शांततेचा प्रदेश म्हणून अतिशय फेमस आहे आणि प्रसिद्ध आहे. दिल्लीसारख्या ठिकाणी काम केलेले लोक आपलं आयुष्य, पुढचं भविष्य म्हणजे म्हातारपण करण्यासाठी त्यांचं डेस्टिनेशन काय असतं? गोवा, पीसफुल. पण तू याच्या पुढे ते राहणार नाही आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. आणि त्यामुळं काय झालं की प्रत्येक गोवेकरानं पहिल्यांदा आपण आपला भूतकाळ जरा आज पाहणं गरजेचं आहे. भूतकाळामध्ये जे आपण वावरलो होतो ते आता वर्तमान काळात का नाही होत आणि भविष्यात त्याचा परिणाम वाईट होणार आहे ती सांगायला ज्योतिषाची सुद्धा जरुरी नाही आहे. आणि अशा वेळी त्यांनी काय केलं पाहिजे की काही म्हणजे सगळ्या समाजानं आपापल्या जबाबदाऱ्या ओळखल्या पाहिजेत. जर सुवर्ण काळ गोव्याचा होता तो जर राखायचा असेल तर भविष्य आणि वर्तमानापेक्षा भूतकाळात आपण काय होतो ह्याची जाणीव प्रत्येकानं ठेवणं आज गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर युवा पिढीनं ते काय होतं आहे की क्वालिटी एज्युकेशन, मी आता मुद्दाम करतो आहे, हा मला सांगायचा आहे. जरी आपण म्हटलो की गोवा आपला शिक्षणामध्ये पुढारलेला आहे, फक्त टाय मारलं, लक्षात ना, टाय मारलं आणि आय माय गॉड बोललं म्हणजे जो सुशिक्षित हा नव्हे, सुसंस्कारित हा त्याच्या ॲटोमॅटिक अदबीने कळतो. आज युवकामध्ये आम्ही ज्यावेळी काही वेळा शिक्षण घेतो त्यावेळी क्वालिटी शिक्षण न होता क्वांटिटी शिक्षणावर भर देत आहेत. ह्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. मुलामध्ये आज जर समजा एक पोरगा जर गुंडा तयार झाला तर तो त्या मुलाची जबाबदारी नव्हे, त्याला गुंडा तयार करण्याच्या शिक्षकाची जबाबदारी आहे. कारण त्याला जर योग्य संस्कार दिले गेले असतील, संस्कारित त्याला जर समंजसपणा दाखवला असेल तर तो चांगलाच विद्यार्थी होणार. म्हणजे सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध विद्यार्थ्याला कळणं, भावी त्याचं नागरिक घडणं हे शिक्षकाच्या हातात असतं. आणि शिक्षकाच्या हातात कधी असतं? जर शिक्षकानं, शिक्षक हे पोट भरण्याचं साधन नसून शिक्षण हे व्रत आहे. सद्गुरूपेक्षा गुरु हे महत्त्वाचं पद आहे जो आपण सद्गुरूपर्यंत नेऊ शकतो. आणि जर क्वालिटी शिक्षण जर दिलं गेलं, लक्षात ना, क्वालिटी शिक्षण गेलं आणि जर आपण आपला भूतकाळ जर समजा जाणला, ज्यावेळी आम्हाला ज्यावेळी जे शिक्षक आम्हाला जो शिकवत होते तेच मी मुलांना शिकवतो का, हे जर एका शिक्षकानं अंतर्मनातून, बाहेर मनातून नव्हे, दोन मनं आहेत प्रत्येकाची, अंतर्मनातून जाणीव केली तर डेफिनेटली चांगले दिवस घडतील. आणि आज जो युवा वर्ग कुठंतरी आडमार्गानं जातो त्याला आम्ही सुद्धा पालकासोबत काही गोष्टीसुद्धा आपण जे शिक्षण देतो ते शिक्षकसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत. कारण त्याचं मतपरिवर्तन, त्याचे संस्कारित कसं करायचं हे शिक्षकाच्या हातात आहे, पालकांच्या हातात आहे. आणि हे जे आजकाल चाललेलं आहे ते भविष्यात त्याचा घातक परिणाम होणार आहेत. आणि ते करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना योग्य ते निर्णय घेणं गरजेचं आहे. माझा शेवटचा प्रश्न तुम्हा दोघाही जणांना, राज्यात अलीकडेच नवीन सरकार आलं आहे, डॉक्टर प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनत आहेत. पुढचा 5 वर्षाचा कार्यकाळ आता हे नवीन सरकार सांभाळणार आहेत. म्हणजे तशा पद्धतीचं मॅन्डेट लोकांनीच त्यांना दिलेलं आहे. ज्येष्ठ नागरिक या नात्यानं तुमच्या काय अपेक्षा आहेत की या सरकारनं या 5 वर्षात हे विषय प्रामुख्याने सोडवण्याची गरज आहे
असे तुम्हाला कुठले विषय वाटतात? मला वाटतं म्हणजे फक्त मी अग्निशामक दलाबरोबर पहिल्यांदा बोलतो, नंतर बाकी सांगतो. गेल्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर भरती करण्याचा विचार सरकारचा होता. जवळजवळ मला वाटतं 180 की 190 जवान घ्यायचे होते. त्याची सगळी संपूर्ण प्रक्रिया झाली आणि निवडणुका जाहीर झाल्या आणि मग ती आचारसंहिता लागू झाली. परवाच एक बातमी पेपरात की पोलीस स्थानकात जे घ्यायचे आहेत पोलीस लोक, त्यांची ती जी मुलाखत होती ती आता पुन्हा सुरू केली आणि ते बहुतेक घेतील असं आहे. तर हे 180 जवान आहेत, ते मुख्यमंत्र्यांनी आपल्या अखेरीत काम करावं आणि ते घ्यावं. दुसरं गोष्ट सामाजिक याच्यातनं जर म्हणजे संपूर्ण गोव्याचा जर विचार केला तर ज्या ज्या खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी मुळापर्यंत गेलं पाहिजे. कोणीतरी सचिव आणून येतो फाईल आणि मी त्याच्यावर सही करतो असं नाही आहे. त्याच्यातला मुख्य विषय काय आहे आणि कुठं त्याच्यातला काय कमी होतं हे त्या मंत्र्याला समजलं पाहिजे, तोच ती कामं करू शकतो. आम्ही अग्निशामक दलात जवान म्हणून भरती झालो आणि पोलीस इन्स्पेक्टरच्या लेवलला येऊन नंतर आम्ही गेलो. म्हणजे खालपासून जो अनुभव आहे तो 40 वर्ष आमच्याकडे इतका झाला. आता सरकारपासून कसं होतं 5 वर्ष झाले की बदलतं हरकत, दुसरं येतं, काही मंत्री तेच राहतं. या मंत्र्यांनी सखोल विचार केला पाहिजे. मुख्य विषय आहे तो रोजगाराचा. गोव्यातल्या तरुणांना, उच्च शिक्षित तरुणांना म्हणतो, शिक्षण कमी झालेले लोक नाहीत आपल्याकडे खूप आहेत. कारण बघितलं तर माझीच मुलं 2 आहेत, ती आता बेंगलोरला एक काम करते, एक पुण्याला काम करते. गोवात ना काय का करत नाही? कारण जो औद्योगिक हे मंत्री आहे त्यानं हे केलं पाहिजे. म्हणजे माझ्या तालुक्याला काय योग्य आहे, पेडणे तालुक्यात कसले रोजगार आणू शकतो. कारण एका ठिकाणचे रोजगार मडगाव सारख्या ठिकाणी जिथं एकदम उच्च शिक्षित लोक जे आहेत त्याच्यासाठी वेगळं आहेत. तर हा विचार संपूर्ण करून रोजगाराच्या संधी वाढवायला पाहिजेत. मागेच कुठेतरी वाचलं गेल्या 5 वर्षात काही झालं नाही म्हणून ते नवीन आलेला म्हणतो मंत्री जो आहे तो जुन्याला दोष देतो की त्यांना काही केलं नाही म्हणून. ते तू करून दाखव ना. रोजगाराच्या संधी पेडणे तालुक्यात, समजा पेडणे तालुक्यातल्या लोकांसाठी पेडण्यात जर उपलब्ध केल्या तुझ्यासारख्या ठिकाणी तर पेडण्यातून लोक बाहेर जाणार नाहीत. बारदेशमध्ये थिवीमध्ये इंडस्ट्री आहे, थिवीच्या त्या परिसरातल्या लोकांना हे करून आपण करू शकतो. आणि पगाराचे आतासुद्धा कसं आहे, पगार थोडेसे कमी आहेत कारण खाजगी कंपनीत गेलं तर पगार कमी असतं. पण तुम्ही जाण्या येण्याचा विचार करा ना. घरापासून 2 किलोमीटर आहे ते 3 किलोमीटर आहे, परिसरात आहे. दुपारी तुम्ही जाऊन जेवून येऊ शकता. या सगळ्या सुविधा तुम्हाला इथे मिळतात ना. तर सरकारनं रोजगाराच्या बाबतीत पहिल्यांदा विचार केला पाहिजे. त्यामुळं समाजमन, रोजगार, हाताना काम मिळालं की मग विचार करण्याची शक्तीसुद्धा थोडीशी वाढते. नाहीतर मग कसं म्हणतात ना, खाली उतर पाण्याला खळखळाट त्याच्यावर होतं, तसं मग हे होत नाही. त्याच्यामुळं हे जे आता व्यंकटेशजी काही बोलले, तरुण जे भरकटत चालले आहे त्यांना एक समजा हाताने जर काम दिलं, भरकटण्याचा प्रश्न येणारच नाही त्यांना. आणि दुसरं कसं असतं की पालकांचं आणि मुलांचं यांचं हे एकत्रीकरण झालं पाहिजे. पालकांचं लक्ष असलं पाहिजे आणि सरकारचं लक्ष या बेरोजगारावर असलं पाहिजे. त्याच्यासाठी मुख्यतः मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत आणि लोकांना उपलब्ध करून द्यावेत रोजगार. एवढंच मी सांगू शकेन. सर, तुम्ही अतिशय छान प्रश्न विचारला. मी तर पेडण्याच्या भाषेमध्ये मी गारण्याच घालतो सरकारला. काय माहिती आहे की संपूर्ण 12 तालुक्यातनं याच्या पुढे पेडणे हा केंद्रबिंदू होणार आहे. पेडण्यात जे प्रकल्प येत आहेत, जोपर्यंत जसं की मोपा विमानतळ, IT जी कंपनी तुयामध्ये येते ती, साधारणपणे आपली गोव्याची लोकसंख्या 15 लाख आहे. ऑन रेकॉर्ड मी सांगतो. समजा 21 सेन्सेस झाला असता 2021चा तर 3 लाख भर पडले असते. 18 लाख ही सध्याची 12 तालुक्यातली लोकसंख्या आहे. परंतु जे प्रकल्प येणार आहेत साधारणपणे लॉजिस्टिक, आणि मी लॉजिस्टिकमधला माहीर आहे याच्यामध्ये, तो आता यायचा, तो अजून इथं सांगितलं परंतु ऑलरेडी तिथं येणार आहे. परंतु आता जे विमानतळ आणि अन्य प्रकल्पातून साधारणपणे 15 लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. परत जे आपण काय म्हणतो ते ग्राउंड्स वगैरे पण येणार आहेत याचं. मग अशा वेळी मुख्यमंत्र्यांना मी विनंती करू शोधतो इथं, म्हणजे इच्छा करतो, पेडणे तालुका विकास समितीची एकच भूमिका आहे, जे रोजगार तिथं उपलब्ध होणार आहेत ना, तर मगाशी म्हटलं ज्यांची जमीन गेली त्यांचा सन्मान करा, त्यांना भीक देऊ नका. कंपन्सेशन हा वर्ड नको आम्हाला. रोजगार द्या, त्यांच्या हाताने काम द्या, त्यांनी त्याग केलेला आहे, त्यांना फर्स्ट प्रिफरन्स द्या. चांगले जॉब, रस्ते म्हणजे सॅल्यूट ठोकायचे, चहा आणायचे, माळी हे असले आम्हाला फालतू जॉब नको. त्या लोकांनी त्याग केलेला आहे. म्हणून पेडणे तालुका विकास समिती पुढीपासून 2.5 वर्षापासून हेच कार्य बघत आहे की जे
ज्या ह्या प्रकल्पातून रोजगार उपलब्ध होणार त्याला फर्स्ट प्रिफरन्स स्थानिकांना द्या. पेडणे तालुक्यातल्या म्हणजे गावा ज्याची जमीन गेली त्या 5 गावापासून नंतर पुढे पुढे आम्ही सर्कल काढलेलं त्या पद्धतीनं, आणि त्यांना चांगला मानाचा जॉब द्या. असले म्हणजे पिऊन झाडू मारणं किंवा चहा हे करणं म्हणजे तसले नको. 4th क्लास नको. 4th क्लास नको. चांगल्या दर्जाची कामं त्यांचं जीवन घडवा. कारण त्यांनी पुष्कळ त्याग केला. त्यांनी जर त्याग केला नसता, लक्षात त्याग केला असता तर हा प्रकल्प उभा राहिला. आम्ही पेडणे तालुका विकास समिती विकासाच्या विरुद्ध कधीच नव्हती आणि याच्यापुढे पण नसणार. म्हणजे सरकारला एक पद्धतीने सहकार्यच करतो, पण पारदर्शकता ठेवून जे आपले पेडण्यातले बेरोजगार युवक आहेत, जे आम्ही पाहिजे तर त्यांना ट्रेनिंगसुद्धा द्यायचे, पण आम्ही प्रोव्हिजन केलेलं होतं. आम्हाला एक कुठली जुनी शाळा द्या, आम्ही बंद केलेली शाळा आम्ही चालवतो, आम्ही त्यांना कमी खर्चामध्ये ट्रेनिंग देतो, टायअप करूया, आम्ही सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांना जॉब द्या. पेडणे तालुका विकास समितीची पूर्वीची पण भूमिका तीच होती. मी माननीय मुख्यमंत्री सरांकडे आता परत एकदा मांडणार आहे आणि म्हणजे त्यांना तो जॉब मिळाला. म्हणजे इथं सांगायचा उद्देश काय आहे की पारदर्शकपणे रोजगार लोकांना, स्थानिक लोकांना रोजगार ते झालं, पण शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्या. तुम्हाला एक दिवस हा प्रोग्राम करा, कारण ह्या सीमित काळामध्ये होणार नाही आहे. 1/14चा उतारा त्याला आज अक्षरशः हा गरिबावर अन्याय आहे, सामान्य लोकांवर अन्याय आहे. साध्या कागदाला 240 रुपये आणि तो आणून तो न्यायाला यायला परत 200 रुपये, म्हणजे 1/14चा उतारा आज 500 रुपये खर्च होतोय. त्याची काय जस्ट कागद प्लान काढायला गेलं तर 400 रुपये खर्च, परत 200 रुपये म्हणजे 600 रुपयाला खर्च. हा तुमच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचला पाहिजे. ही म्हणजे शेतकऱ्यांची, आज शेतकऱ्यावर सगळं चाललंय. काजूच्या आधावर रोजगार देत नाही काय मान्य समजतो आपण, काही गोष्टी आवाकाच्या बाहेर आहेत, परंतु याच्या पुढे पेडण्याला रोजगार मिळतील, पेडण्यातल्या स्थानिकाला रोजगार मिळतील हे पाहण्याचे काम आमच्या मुख्यमंत्री साहेबांचं आहे. आणि त्याला साथ सरकार यंत्रणा दिली पाहिजे. फर्स्ट प्रिफरन्स पेडणेकरांना द्यायला पाहिजे आणि अन्य तालुक्यातल्या लोकांना, आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रश्न पण सुटले पाहिजेत. त्याचबरोबर पाण्याचा ज्वलंत प्रश्न पेडण्यात आहे. तो संपूर्ण राज्यातच आहे. हो, राज्याचा नव्हे, पण लक्षात ठेवा की महादाई नदीचा विषय कचऱ्यात सापडला. कळशी नदीवर जो बंधारा बांधला जातो आढाळीकडं, तिथं मी विषय घेऊन चाललेलो आहे. तिथं आढाळीचं बांधल्यानंतर त्याच्या खालचे जे गाव आहेत, म्हणजे महाराष्ट्रातले दिंगणे, डोंगालपाड्यानंतर प्रकल्पानंतर गोव्यात ती नदी आत शिरते, त्याच्यावर 2 प्रकल्प पाण्याचे आपले जे चालू आहे मोपामध्ये, तो आज बंद पडणार आहे. आणि तो विषय निवडणुकीच्या काळामध्ये मी पुढे नेऊ शकलो नाही, कारण मी राज्यपालांची सुद्धा मी भेट मागितली होती, परंतु आता सरकार आमचं आलेलं आहे, मी तिथे विनवणी हे करणार. ॲटलिस्ट तो बंधारा त्या लोकांनी जो आढाळीचा आहे तो तिथं तोडला पाहिजे. बेकायदेशीर बंधारा आहे. तर असे जे काय जे शेतकऱ्यावर अन्याय होणारे जे काय काय प्रकल्प आहेत त्याला शेतकऱ्यांना न्याय द्या. शेतकऱ्यांना न्याय देणं आणि देतील ही एक माझी सरकारकडून अपेक्षा आहे. कारण आता कणखर मुख्यमंत्री आहे आणि ऐकून घेणारे मुख्यमंत्री आहेत, आणि त्याचबरोबर रोजगाराचे झाले आणि शेतकऱ्यांचे हे अतिशय ज्वलंत प्रश्न माझ्यासमोर तरी आहेत आणि ते सरकारनं सोडवावेत ही माझी सामान्य माणसाकडून एक अपेक्षा सरकारकडे आहे. आणि ती आमचे डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री डेफिनेटली याच्यावर विचार करतील. कारण मी पण आम्ही पेडणे तालुका विकास समितीच्या अंडर आम्ही हे निवेदन देणारच आहोत. आणि ओके, आज आम्हाला जे नवीन जे पेडणे पोलीस स्टेशनला जे निरीक्षक आले ते पण चांगले आहेत. कारण इथे काय पहिल्यांदा पोलीसवर जायला लोकांना भीती वाटत होती, आणि आम्ही तर 3-4 वर्षापासून जीवा दळवी आल्यानंतर आम्ही दोस्तीचे एक बॉन्डअप तयार केलं होतं. त्यात किंबहुना त्याच्यापेक्षाही समाजात मिसळणारे, लोकांच्या गरजा ऐकून घेणारे, समस्या जाणून घेणारे PI पण पेडणे पोलीस स्टेशनला लाभलेले आहेत. स्वप्नील नाईक चांगले आहेत, विक्रम नाईक आला. मी 2-3 वेळा त्यांची भेट झाली होती. मी इंट्रोडक्शन अजून तर नाही केलं, पण ते ओळखतात आम्हाला. तर त्यांच्याकडून असंच सामाजिक न्याय द्या. इथं काय होतं आहे की लोकसेवक हा लोकांचा सेवक, अशी भावना वाटली पाहिजे, ही त्यांनी करावी. आणि यात पेडणे तालुका हा मागास तालुका नाही आहे, अशिक्षित तालुका पण नाही आहे, चांगले शिक्षित लोक आहेत. फक्त आम्ही काय करतो, बोलून दाखवत नाही. परंतु आता जोपर्यंत रडल्याशिवाय आई दूध देत नाही, तसं आम्ही आवाज उठवल्याशिवाय सरकार जागा होणार नाही. आणि आता सरकार जागा आहे. मुख्यमंत्र्यांकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या आमच्या अपेक्षा मुख्यमंत्री जाणून घेतील आणि न्याय देतील अशी अपेक्षा आमचे पुष्कळ आहे.
देशाचा शेतकरी शक्तिशाली बनेल तेव्हाच देश प्रगती करेल असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. दुर्दैवानं आज शेतकऱ्यांची जर परिस्थिती आपण बघितली तर हा शेतकरी भविष्यात खरोखरच शक्तिशाली बनेल काय? जर शेतकरीच शक्तिशाली बनणार नाही तर मग आपला देश प्रगती कशी करेल हा प्रश्न महत्वाचा आहे. राज्याचा विकास प्रकल्प असू द्या किंवा देशाच्या हिताचा विकास प्रकल्प असू द्या, या विकासाचा बळी हा शेतकरीच ठरतो असं का होतं? शेवटी आपण कितीही विकास केला, चंद्रावरती पोहोचलो किंवा कुठल्याही ग्रहावरती पोहोचलो तरी शेवटी माणसाला जगण्यासाठी अन्न लागतं आणि हे अन्न हा शेतकरी तयार करत असतो. त्यामुळे जोपर्यंत हा शेतकरी सुखी समाधानी होणार नाही तोपर्यंत समाज सुखी समाधानी होऊ शकत नाही. आज या गप्पा गोष्टी कार्यक्रमाच्या निमित्तानं जे दोन ज्येष्ठ मान्यवर आम्हाला लाभले ते दोन्ही ज्येष्ठ मान्यवर हे शेतकरी कुटुंबातून आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं जगणं काय असतं, शेतकऱ्यांचं जीवन काय असतं हे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे. अशाच ज्येष्ठांच्या अनुभवांचं, असाच ज्येष्ठांच्या विचारांचं विचारमंथन या गप्पा गोष्टी कार्यक्रमातून आम्ही करत राहणार आहोत आणि याच अनुभवांचा, याच विचारांचा फायदा या समाजाला व्हावा आणि हे जग सुखी व्हावे हा मंत्र खरोखर प्रत्यक्षात यावा अशीच इच्छा आमची या कार्यक्रमातून आहे. मी या दोन्ही ज्येष्ठ मान्यवरांचं आभार मानतो. धन्यवाद.